कोल्हापुरातल्या नांदणी गावातील माधुरी हत्तीचा विषय जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पेटलेला आहे। परंतु ही माधुरी हत्ती जी आहे ती सध्या वंतारामध्ये आहोत आणि आपण याच वंतारामध्ये आलेलो आहोत आणि या संपूर्ण माधुरीचा सध्या माधुरी काय करते, तिच्या संदर्भात काय उपचार या वंतारामध्ये सुरू आहेत आणि तिला कशा पद्धतीने ठेवलं जात आहे या सगळ्या संदर्भाची आज आपण माहिती घेणार आहोत। सध्या आपण वंताराच्या एका भागामध्ये आहोत। हा एलिफंट कॅम्प आहे। हे आपण पाहू शकतो प्रशस्त असं वंताराचं एलिफंट कॅम्प आहे आणि हायड्रोथेरपीसाठी जे तळ बनवलेलं असतं ते हे तळ आहे। जे हत्ती वयस्कर असतात त्यांना हायड्रोथेरपीद्वारे त्यांचा संधिवाताचा जो प्रॉब्लेम असतो तो दूर करण्याकरता ही हायड्रोथेरपी दिली जाते। अशाच पद्धतीची हायड्रोथेरपी जी आहे ती माधुरी हत्तीला देखील दिली जाते। परंतु हा जो हायड्रोथेरपीचा प्लांट आहे तो वंतारामधला हा सगळ्यात छोटा हायड्रोथेरपीचा प्लांट आहे। ह्याच्यापेक्षा अधिक मोठे हायड्रोथेरपीचे प्लांट जे आहेत ते वंतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे रेस्क्यू केलेले हत्ती आहेत ते वंतारामध्ये आणलेले आहेत। जे हत्ती सर्कसमध्ये असतील किंवा लोडिंगमध्ये असतील किंवा इतर कामांमध्ये मनोरंजनाकरता जे हत्ती वापरले जातात ते हत्ती सध्या वंतारामध्ये रेस्क्यू करून आणले जातात आणि तिथे त्यांची देखभाल जी आहे ती उत्तम पद्धतीने केली जाते आणि त्या सगळ्या संदर्भाचं हे आपण चित्र सध्या वंतारामध्ये पाहू शकतो। नांदणी गावातील माधुरी हत्ती ही सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण निर्णयामुळे वंतारामध्ये गेलेली होती, परंतु त्या सगळ्या संदर्भात लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळालं। परंतु वंताराकडनं देखील सोशल मीडियावरतून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं कशा पद्धतीने माधुरी हत्तीला ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच सगळ्याचा आढावा घेण्याकरता आपण सध्या वंतारामध्ये आलेलो आहोत। आणि वंताराचे जे या ठिकाणी एलिफंट कॅम्प चालवतात, एलिफंटच्या संदर्भात जे माहिती देणारे गाईड्स आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। नीरज डाहे आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर नीरज डाहे। सध्या इथे वंतारा किती मोठं प्रकल्प आहे आणि तुमच्याकडे आता सध्या हत्ती किती आहेत रेस्क्यू केलेले? अच्छा, माझ्याकडे सध्या वंतारा हे खूप मोठा प्रकल्प आहे। वंतारामध्ये जवळपास सगळ्याच प्रकारचे ॲनिमल इथे जवळपास ठेवलेले आहे आणि ते सगळे ॲनिमल ते रेस्क्यू करून आलेले आहे। माझ्याकडे मी सध्या हे एलिफंट कॅम्पमधून एक सेंटर बघतो आणि माझ्याकडे सध्या 58 हत्ती आहे आणि पूर्ण फॅसिलिटीमध्ये एलिफंटच्या जवळपास 200च्या पलीकडे म्हणजे 250+ हत्ती आपल्याकडे इथे ठेवलेले आहे। सध्या तुमच्या या हायड्रोथेरपी प्लांटचं वैशिष्ट्य काय? कारण की माधुरी हत्तीन जी आहे नांदणी गावातली ती देखील कोल्हापुरातून इथं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे वंताराला आणली गेली, परंतु तिला कशा पद्धतीने ट्रीटमेंट केलं जातं, तिला आजार होते असं सांगितलं गेलेलं, आता तशाच पद्धतीचं ट्रीटमेंट प्लांट हा हायड्रोथेरपीचा आहे का? अच्छा, हायड्रोथेरपी म्हणजे काय आहे? हायड्रो म्हणजे पाणी आणि थेरपी म्हणजे ट्रीटमेंट। आता ट्रीटमेंट ही कशाची म्हटलं जॉईंटची, आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये सांधेवात। आता बरेच हत्ती काय असते ना 40 जेव्हा पलीकडे जाते ना त्यावेळेस काय होते त्यांना त्यांच्या जॉईंट अफेक्ट होतात, त्यांना सांधेवात होतो आणि त्यामुळे काय होतं त्यांना जॉईंटची बिमारी झाल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो आणि मग आपण काय करतो त्यांना हत्तीला पाण्यात टाकतो आणि पाण्यात टाकल्यामुळे त्याचे हळूहळू त्यांचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यांचा पेन कमी होतो आणि त्यांना आराम मिळतो। बऱ्याच हत्ती अशा होतात की ते पाण्यातच झोपतात आणि त्याच्यामुळे मग त्यांची झोप पण कंप्लीट होते। आता जेव्हा हत्तीला आर्थरायटिस झाला आहे बराच वेळा असं होतं की ते जमिनीवर झोपू नाही शकत, मग ते पाण्यात झोपतात आणि त्यांचे आराम कंप्लीट होतो। आता उदाहरणार्थ सांगत म्हटलं तर आमच्याकडे एक असा मला एक केस रेफर झाली होती जी जंगलातली होती। आता त्यात कसं होतं की त्या केसमध्ये तो हत्ती जंगली होता आणि त्या हत्तीला फ्रॅक्चर होता। मग तो हत्ती पाण्यात गेला, स्वतः 3 ते 4 महिने तो पाण्यात राहिला आणि मग हळूहळू त्या हत्तीला बाकीचे गावकरी आहेत त्यांनी त्याला खाणं देणं सुरू केलं आणि मग त्याची डॉक्टर आहे तिथे लोकल डॉक्टर होते त्यांनी त्याची निगा राखणं सुरू केली। डॉक्टरांचा रोल हा एवढाच होता की त्यांनी बाकी गावकऱ्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही हत्तीला पाण्यातच राहू द्या, कारण का जेव्हा हत्ती पाण्यात राहतो त्याची ट्रीटमेंट तो स्वतः करतो। बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना माहिती नाही राहत का हत्तीला पाण्याची किती गरज आहे। हत्ती पाण्यात गेला तर त्याला जो जॉईंट आहे थोडासा रिलॅक्स होतात, ब्लड सर्क्युलेशन वाढतो आणि त्याचमुळे
आपण हत्तीला पाण्यात ठेवलं पाहिजे. तर हाच एक तुम्हाला इथे दिसते तो हायड्रोथेरपी पॉन्ड आहे. परंतु आता या हत्तींची तर जे हत्ती रेस्क्यू केलेले असतात, आशियामधला सगळ्यात मोठा हा रेस्क्यू प्रकल्प आहे म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या जे हत्ती घेऊन येतात तुम्ही रेस्क्यू करून, त्यांना पोषण आहार कशा पद्धतीने असतो? कारण की वेगवेगळे आजार असतात, त्यांचा आहार वेगवेगळा असतो. मग त्या लोकांना तुम्ही आहार कशा पद्धतीने देत असता? अच्छा, आमच्याकडे बरेच असे हत्ती येतात. काहीला लिव्हरचा प्रॉब्लेम असतो, काहींना किडनीचा प्रॉब्लेम असतो, काहींना बच्चेदानीचा प्रॉब्लेम असतो, काहींना पेशाबदानी म्हणजे युटरस आणि युरिनरी ब्लॅडरचा प्रॉब्लेम असतो. आणि काही असे हत्ती असतात की त्यांना न्यूट्रिएंट्स डिफिशियन्सी खूप असते, म्हणजे कॅल्शियमची असेल, व्हिटॅमिन ईची असेल. तर या गोष्टी आम्हाला आहे ना, या स्पेशल गोष्टीसाठी डॉक्टर पेट्रा म्हणून आपल्याकडे एक जर्मनीमधून एक व्हेट आहे, ते आलेले आहे आणि ते मग आपल्याला त्या बाबतीत आपल्याला गाईड करतात. आणि त्यामुळे असं मला सांगतो की प्रत्येक हत्तीसाठी आपल्याकडे एक इंडिव्हिज्युअल डाएट फॉर्म्युलेट केलेलं आहे. आता आपण या हत्तींचं जवळ जाऊया. या नक्की हत्तीचं नाव काय आणि या कधी तुमच्याकडे आलेल्या आहेत? म्हणजे ह्यांची तुम्हाला माहिती आहे का? या कधी आल्या आणि कशा पद्धतीने त्यांचं सगळं रेस्क्यू झालंय आणि आता किती वर्षांपासून या सगळ्या वंताराच्या प्रोजेक्टमध्ये इथे आहेत म्हणून? अच्छा, या जो हत्ती आहे या 2-3 वर्षापासून इथे आहे आणि यांचं नाव कुसुमकली बेलकली आहे आणि जेव्हापासून आलेले आहे त्या अंडर ट्रीटमेंट आहे. सध्या यांना काही आजार आहे काय काय नक्की? अच्छा, तुम्ही यांचा जॉईंट समजा बघितले तर जॉईंट मध्ये यांचा आजार आहे आणि यांचा डोळा पण जरा बघितला तर त्या दुसऱ्या हत्तीचा तुम्ही समजा डोळा बघाल तर डोळ्यामध्ये कॉर्नियल ऑपेसिटी म्हणून असते, तर ते पांढरी परत त्यांच्या डोळ्यामध्ये आलेले आहे. आणि कारण हे हत्ती हे 40+ आहे, म्हणजे 40 पार झालेले आहे. त्यामुळे या एज नंतर नॅचरली त्यांच्या जॉईंट्समध्ये फरक पडणार आणि जॉईंट्स त्यांचे वीक होणार आणि मग आर्थरायटिस म्हणून बिमारी होणार. या जॉईंट संदर्भात म्हणजे तुम्ही म्हणताय ते पायाच्या इथे त्यांना संपूर्ण संधिवाताचा संपूर्ण प्रॉब्लेम होत असतो. हा म्हणजे कधीपर्यंत हा म्हणजे संपूर्ण आजार जो आहे तो हायड्रोथेरपीने पूर्ण प्रक्रिया करून बरा होतो? अच्छा, हा आजार आहे जो माणसामध्ये पण असतो, बाकी जनावरांमध्ये पण असतो. हा आजार आहे ना, आपण पूर्णपणे ट्रीट करणं मुश्किल असतं, पण याला जास्त प्रोग्रेस होणं ते आपण थांबवू शकतो किंवा त्यांचा पेन आहे तो आपण कमी करू शकतो. आणि समजा तुम्ही हत्तीचे जे बोन बघितले तर एकावर एक ठेवलेले असतात, त्यात काय अँग्युलेशन नसतं, त्यामुळे हा आजार हत्तींना स्पेशली जास्त होतो. पण सध्या आता तुमच्याकडे ह्या पॉन्डमध्ये किती हत्ती रोज या ठिकाणी हायड्रोथेरपीसाठी येतात? आता तुम्ही तिथे एक शेड्यूल वगैरे तुम्ही समजा बघितलं असेल तर शेड्यूल आहे प्रत्येक हत्तीचा. हत्ती कधी कधी 2च्या जोडीने, कधी कधी 3च्या जोडीनं हत्ती येतात आणि दिवसभर पाण्यात राहतात. म्हणजे आता हे हत्ती जवळपास 2 तास इथे पाण्यात राहणार, त्यानंतर बाकी आणखी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली. खरं तर या हत्ती आहेत ज्या हत्ती आता सध्या वंतारामध्ये आहेत रेस्क्यू केलेल्या, आणि या सगळ्या रेस्क्यू केलेल्या हत्तींचं आता हायड्रोथेरपीद्वारे ट्रीटमेंट जी आहे ती सध्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.